5 दीर्घायुष्य लोकांचं बेट म्हणून ज्याला ब्ल्यू झोन म्हणून संबोधण्यात येतं, असं पहिल्या क्रमांकावरती असणारं शहर ओकिनावा. तर या शहरामध्ये इथल्या ज्या महिला जगातील इतर कोणत्याही भागातील महिलांपेक्षा जास्त निरोगी आणि दीर्घायुष्य जीवन जगत असतात. कारण त्याचं कारण जपानमधल्या या इकिगाई संस्कृतीला जातं. डॅन बुटनर यांनी अशा प्रकारच्या पहिल्या 5 जागांचा अभ्यास केलेला आहे. ते असं म्हणतात, ओकिनावा म्हणजे विशेषतः दक्षिण भाग जो जपानमधला आहे त्या भागामध्ये असणारं हे गाव, इथले लोक लहानशा थाळीत टोफू आणि इतर उच्च दर्जाच्या भाज्या खातात. म्हणजे ज्या उच्च दर्जाच्या भाज्या आहेत, ज्यातून जीवनसत्व भेटतं, अशा प्रकारच्या भाज्या हे लोक जास्त प्रमाणामध्ये खातात. इकागाईच्या या तत्त्वज्ञानाबरोबरच मोई म्हणजे मित्रांचा एक छोटासा गट हा तिथल्या लोकांच्या दीर्घायुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. सांगण्याचं तात्पर्य एकच की प्रत्येक व्यक्ती जो आहे त्या प्रत्येक व्यक्ती ज्या मित्रांशी संबंधित असतो किंवा मित्र किती महत्त्वपूर्ण असतात आणि महत्त्वपूर्ण योगदान ते आपल्या जीवनामध्ये देतात, तर अशा निस्वार्थी मित्रांचा एक छोटासा गट हा जपानी संस्कृतीमध्ये एक प्रमुख भाग मानण्यात येतो. कारण या मित्रांच्या आधारेच मनुष्याची प्रगती होण्यासाठी चालना त्याला मिळत असते. तर म्हणजे या सर्व अवस्थेला ते मोई असं संबोधतात. परंतु हे सर्व करत असताना इकिगाई हे त्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं आणि तितकीच महत्त्वाची भूमिका हा मित्रांचा छोटासा गट किंवा समूह त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पार पाडत असतो. म्हणून आपण पहा की ज्यांना खूप मित्र असतात ते जास्त दीर्घकाळ जीवन जगतात. पण ज्यांना खूप मित्र कमी असतात, जे एकलकोंडे असतात किंवा पूर्वी मित्र असतात आणि नंतर ते मित्रांपासून दूर झालेले असतात, तेव्हा अशा लोकांमध्ये आपण नेहमी पाहतो की ते तणावग्रस्त राहतात. कारण मनामध्ये येणाऱ्या विचारांची किंवा जे काही आपल्यासमोर आव्हानं येतात, तर त्या आव्हानाच्या प्रती चर्चा करण्यासाठी किंवा त्याची अभिव्यक्ती करण्यासाठी जो मित्रांचा समूह लागतो, तो मित्रांचा समूह नसल्यामुळे अशा प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी किंवा एक डिस्कशन लेवलला जर आपण पाहिलं तर हा मित्रांचा जो गट जो असतो, या गटामध्ये एकमेकांचे प्रॉब्लेम्स, समस्या ह्या कशा सोडवल्या जातात हे खूप प्रामुख्याने पाहिलं जातं किंवा केलं जातं. मात्र आत्ताच्या काळामध्ये लोक एकलकोंडी होत चालल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून दूर होत आहेत. परंतु जपानमध्ये मोई नावांचा हा मित्राचा गट सातत्याने काम करत असतो. सार्डिनिया, इटली म्हणजे न्यूआरा आणि ओग्लिएस्ट्रामधील हा जो भाग आहे इटलीमधल्या, तर हे लोक दिवसभरामध्ये भरपूर भाज्या खातात आणि 1 ते 2 ग्लास ते तेथील चहापासून म्हणजे अगदी तांदळाच्या विशिष्ट पदार्थाने बनवलेला पदार्थ ते पित राहतात. ओकिनावाप्रमाणेच इथल्या लोकांच्या दीर्घायुष्याचे श्रेय त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेला जातं. म्हणजे इथेही तेच एक महत्त्वाचा भाग आहे की सार्डिनिया किंवा इटलीतील भाग, तर त्यांच्या दीर्घायुष्याचं श्रेय कशाला जातं, तर सामाजिक बांधिलकी. ज्या लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी असते किंवा जे लोक सामाजिक बांधिलकी म्हणून एकत्र येतात आणि सामाजिक बांधिलकीचं योगदान देत असतात किंवा त्या स्वरूपात ते आपल्या मित्रांशी, आपल्या लोकांशी त्या पद्धतीचं वातावरण निर्मित करून त्या पद्धतीने एकमेकांना मदत करत असतात, ती बांधिलकी जपत असतात, तर त्यातूनही मनुष्याचं दीर्घायुष्य वाढत जातं. आज आपण जर पाहिलं तर आज अनेक ठिकाणी की ही जी सामाजिक बांधिलकी आहे, ही बांधिलकी राहिलेली नाही आहे. आज लोक संवेदनशील झालेले आहेत. आज लोक समस्या दूर करण्याऐवजी समस्येमध्ये एखादा व्यक्ती कसा राहील
याविषयी जास्तीत जास्त लोक चिंतन करतात किंवा त्या पद्धतीने ते स्वतः वागतात किंवा ते या सामाजिक बांधिलकीपासून अलिप्त राहतात. जेव्हा जीवनामध्ये अनेक समस्या ज्या आपल्याला उद्भवत असतात त्या समस्यांना सामोरे जाण्याचं सामर्थ्य ते निर्माण करत नसतात. म्हणून सामाजिक बांधिलकीमुळे किंवा तशा प्रकारची भावना नसल्यामुळे मनुष्य अधिक या सामाजिक स्थितीतून दूर होत चाललेलं आहे आणि त्याचं आयुष्य हे कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणून एखादा छोटासा गट असो, छोटासा एरिया असो, छोटं गाव असो किंवा शहरातील काही भाग असो किंवा सोसायटी असो, यामध्ये सामाजिक बांधिलकी असणे खूप गरजेचं आहे. आणि ते कोणत्याही प्रमाणामध्ये आपण उच्च नीच किंवा श्रीमंत गरीब किंवा कोणत्या प्रकारची जातीयता न पाळता ती भावना आपण जपणे खूप गरजेचं आहे. लोमा लिंडा, कॅलिफोर्निया, अमेरिकेतील साहसी लोकांचा अभ्यास केल्यावरती डॅन ब्युटनर हे या निष्कर्षापर्यंत पोचले आहेत. निकोया पेनुन्सुला, कोस्टारिका इथले लोक 90 नंतरही अत्यंत कार्यक्षम असतात. इथले बहुतांशी रहिवासी आनंदाने पहाटे उठतात आणि उत्साहाने ते शेतात कामही करतात. म्हणजे 90 नंतरही पहाटे उठून शेतामध्ये काम करण्यासाठी जर लोक इतके उत्सुक असतील तर त्यांच्यामध्ये कोणती स्फूर्ती, कोणती ऊर्जा भरलेली आहे हे आपण पाहणे खूप गरजेचं आहे. आजही आपण पाहिलं ते निसर्गाशी एक समृद्ध झालेली ही लोक आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे रिटायरमेंटसाठी असं कोणतं वय नसतं. ते रिटायर्डच होत नाही तर ते सातत्याने कार्य करत राहतात. म्हणून ते पहाटे 5:30ला उठतात आणि त्या पद्धतीने उत्साहाने ते शेतात काम करतात, घरात काम करतात, आपल्या बगीचेमध्ये काम करतात आणि ते आपल्या शरीराला नेहमी कार्यक्षम ठेवत असतात. तर या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आजची आपली जी परिस्थिती आहे ती अकार्यक्षम जास्त आहे. आपण उठतोच 10 वाजता, काही लोक 9 वाजता उठतात, काही लोक आणखीन म्हणजे ते रात्रीचं जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. अशा जीवनशैलीमुळे मनुष्याच्या आरोग्यावरती पण परिणाम झालेला आहे आणि सकाळचं सूर्योदय, सूर्याचं दर्शन, सकाळचा निसर्ग, सकाळच्या डोंगरदऱ्या या सगळ्या गोष्टीपासून व्यक्ती अलिप्त होत चाललेला आहे. किंवा शेतामध्ये जाणं, तिथं सकाळच्या वेळेत काम करणं या गोष्टीपासून पण व्यक्ती अलिप्त झालेला आहे आणि अनावश्यक गोष्टींना लोक महत्त्व देऊन त्या गोष्टीमध्येच लोक आपलं जीवन आणि आपला वेळ वाया घालवत आहे. त्याचप्रमाणे इकारिया, ग्रीस, टर्कीतील या समुद्रकिनारी भागापैकी 3 पैकी एक जण 90 वर्षाच्या वर जगतात. म्हणजे या इकारिया, ग्रीस किंवा टर्कीमधील जो काही समुद्रकिनारी भाग आहे तिथले लोक 90 वर्षाच्या वर जगतात. अमेरिकेमध्ये हे प्रमाण केवळ 1% इतकंच आहे. यामुळे या भागाला दीर्घायुष्याचं बेट असं संबोधण्यात येतं. 500 इसवी सन पूर्वपासून चालत आलेल्या जीवनशैलीला याचं श्रेय दिलं जातं. म्हणजे तिथली जी पुरातन जीवनशैली आहे ती आजही त्या पद्धतीने टिकून ठेवलेली आहे. कित्येक लोकांसाठी इतरांना मदत करणं हा त्यांच्या इकिगाईचा एक प्रमुख भाग आहे आणि तेच त्यांच्या शतकी जीवनाचं रहस्य आहे. इतरांना मदत करणे हा इकिगाई म्हणजे जीवनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वाचा भाग मानण्यात येतो. ज्या लोकांना दीर्घायुष्य लोकांचा अभ्यास केला ते या निष्कर्षापर्यंत पोचले आहे की दीर्घायुष्याचं रहस्य खाद्य संस्कृती, व्यायाम, जीवनाचा उद्दिष्ट किंवा उद्देश जाणणे आणि मित्रपरिवारामध्ये चांगले नातेसंबंध असणे हाच आहे. म्हणजे ज्यांनी कोणी हा अभ्यास केलेला आहे त्यातून हेच स्पष्ट होतं आहे की आपण काय खातो, आपण काय पितो, आपण किती वेळा खातो आणि किती वेळा खात नाही. जर बारकाईने जर आपण स्वतःच्या जीवनशैलीकडे लक्ष दिलं तर आपण सातत्याने खात असतो. खाणे कधी, चहा पिणे कधी, पाणी किती प्यावं ह्या सगळ्या गोष्टींचं तारतम्य आजच्या काळामध्ये लोकांना राहिलेलं नाही आहे. म्हणून जपानमधली लोक किंवा ज्या देशातील लोकांचं आयुष्य खूप जास्त आहे त्या देशातील लोक खाद्य संस्कृतीला जास्त महत्त्व देतात आणि काय खायचं आणि काय नाही खायचं हे ते पाहतात.
म्हणून खाद्यसंस्कृती हा एक खूप महत्त्वाचा भाग त्यांच्याकडे मानण्यात येतं. जे जे पौष्टिक आहे, जे जे संतुलित आहार आहे, अशा प्रकारच्या गोष्टी ते खातात. विशेषतः पालेभाज्या असतील, विशेषतः सुकामेवा ड्रायफ्रूट्स असतील, विशेषतः फळं असतील. तर याचं जे प्रमाण जे आहे हे नैसर्गिक या स्वरूपामध्ये ते निर्माण करतात. आणि हर्बल टी असेल किंवा नैसर्गिक टी असेल, चहा असेल, या टीचं ते वापर करत असतात. व्यायाम ते खूप करतात. व्यायाम म्हणजे सकाळचं चालणं, सायकलिंग करणं, पोहणे, सूर्यनमस्कार करणे, ताई ची करणे, योगा करणे, असे जे काही शरीराला जे पोषक आवश्यक जे काही व्यायाम आहेत अथवा कवायत आहे, हे देखील ते लोक करत असतात. आणि जीवनाचं जे उद्दिष्ट आहे इकिगाई, म्हणजे सतत कार्यरत राहणे आणि जीवनामध्ये आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोचणे. तर हा इकिगाई त्यांचा खूप स्पष्ट असतो आणि म्हणून ते त्या पद्धतीने जीवन जगतात. आणि महत्त्वाचं, मित्र परिवार आणि नातेवाईक संबंध त्यांचे खूप चांगले असतात. आपल्या काळामध्ये आत्ताचे मित्रसंबंध जरी ठीक असले तरी नातेसंबंध ठीक नसतात. बऱ्याच वेळा नातेसंबंधामध्ये अनेक प्रकारचे कलह असतात. एका कुटुंबातले 4 भाऊ एकत्र राहत नाही, एका कुटुंबातील 4 बहिणी एकत्र राहत नाही, एका कुटुंबाचं वडील आणि आई गेल्यानंतर जे स्वरूप घडलेलं असतं आणि जे कुटुंब विभागलेलं असतं त्याच्यात जो कलह असता, मग तो जागा किंवा घरातील कोणत्याही समस्येवरतून असेल, प्रॉपर्टीवरतून असेल, तो कलह आयुष्यभर राहतो. तोच त्यांच्या मुलांमध्ये उतरतो. आणि अशा पद्धतीचा कलह त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने राहिल्याने नातेसंबंधी जे आहेत ते दुरावत चाललेले आहेत आणि दुरावत गेलेले आहेत. तर नातेसंबंधांना योग्य पद्धतीने जपलं पाहिजे. ज्या काही गोष्टी आहेत तितकं ते आपलं अंडरस्टँडिंग निर्माण करून त्या गोष्टी आपल्यामध्ये साकारत असताना आपली जी कौटुंबिक जीवनपद्धती आहे ती कौटुंबिक जीवनपद्धती आपण जपणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून नातेसंबंध, मित्रपरिवार ह्या गोष्टी जीवनामध्ये खूप आवश्यक आहे आणि त्या टिकवणे खूप आवश्यक आहे. या समाजातील लोक तणाव कमी होईल अशा प्रकारे आपल्या वेळेचे व्यवस्थापन करतात. म्हणजे ज्या ठिकाणी तणाव जास्त वाढत नाही, तणाव कमी होईल अशा पद्धतीने समाजातील लोक आपल्या वेळेचं व्यवस्थापन करतात. आज आपल्याकडे पाहिलं तर समाजामध्ये जात असताना किंवा येत असताना वेळेचं व्यवस्थापन कोणाचं नसतं. म्हणून ते वेळेचं व्यवस्थापन आपण करणे खूप आवश्यक आहे आणि ज्यातून तणाव निर्माण होईल अशा गोष्टी ते निर्माण करत नाही. मग एखादी मीटिंग असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि तो निर्णय घेत असताना तितकं सामंजस्य आणि तितकी अंडरस्टँडिंग नसेल, केवळ एखाद्या व्यक्तीच्या स्वार्थापोटी अनेक लोक एखाद्या गोष्टीच्या प्रती, निर्णय घेण्याच्या प्रती जर ते ठाम नसतील तर कलहाची समस्या तयार होत असते. आणि आपण समाजामध्ये या गोष्टी पाहतो. मग धार्मिक स्थळे असतील किंवा सार्वजनिक ठिकाणे असतील, या ठिकाणी लोक जे सामाजिक तणाव निर्माण करतात त्या तणावातून आणखीन तणावग्रस्त लोक होत जातात. त्यातून सतत लोकांना तणाव आणि ट्रेस हे सातत्याने जाणवतो. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करण्यासाठी जर पुढे येत असेल तर त्याला अनेक लोक त्रास देतात आणि अनेक लोक त्रास देऊन सामाजिक त्याच्यावरती दबाव तयार करून ते त्या त्रास देण्याच्या प्रकारामुळे त्याच्यावरती सामाजिक निर्बंध निर्माण करून ते तणाव तयार करत असतात. म्हणून कोणत्या गोष्टी आपण चर्चेला केल्या पाहिजे, कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि जिथे आपल्याला सहकार्य करता येत नाही त्या ठिकाणी आपण शांत बसून आपण चांगल्या गोष्टी होण्यासाठी नेहमी तत्पर असलं पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करून त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे या देशातील लोक कमी प्रमाणात मांसाहार करतात, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी खातात, त्याचप्रमाणे ते मद्याचेही प्राशन कमी करतात. हे खूप महत्त्वपूर्ण आहे. जितका मांसाहार व्यक्ती करतो तितका त्याच्या पेशी त्या पद्धतीने बनत जातात. जे जे तुम्ही खाल तो तुमचा आहार बनत असतो आणि आहार बनत असताना ज्या अवस्थेत तुम्ही खाल किंवा ज्या अवस्थेमध्ये एखादा प्राणी मृत झाल्यानंतर किंवा त्याची हत्या केल्यानंतर जे त्याच्या अणुरेणूमध्ये संस्कार तयार झालेले असतील ते सर्व संस्कार हे तुमच्या शरीरामध्ये येतात. आणि म्हणून मांसाहार केलेले पदार्थ हे लोक जवळजवळ खात नाही किंवा त्याचं प्रमाण खूप कमी आहे.
किंवा जे प्रक्रिया केलेले पदार्थ आहे, जे जंक फूड आहे, ज्यातून आपल्याला खूप हॅवीनेस किंवा ज्यातून आळस, तंद्रा या सगळ्या गोष्टी जाणवतात, ज्यातून पौष्टिकता निर्माण होत नाही, अशा जंक फूड जे आहेत ते कमी खातात. मद्याचंही प्राशन ते कमी करतात. समाजाच्या जडणघडणीसाठी मद्य किंवा ज्याला आपण दारू म्हणतो, ज्याला आपण एक प्रकारचं मद्यपान करणे म्हणतो, ह्यातून जे संसाराची, समाजाची जी विल्हेवाट लागली जाते, ते विल्हेवाट न होण्यासाठी, सगळ्यांना सुख समाधानी जीवन जगण्यासाठी मद्याचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये या देशामध्ये तिथली लोकं करत असतात. आणि ते मद्याची जी सरासरी त्यांच्याकडे ते अतिशय कमी या स्वरूपामध्ये आहे. तर आपल्याकडे देखील आपण त्या स्वरूपामध्ये मद्याचं प्रमाण हे जवळजवळ केलंच नाही पाहिजे, तर आपलं जीवन अधिक सुकर आणि सुखमय अशा पद्धतीचं होऊ शकेल. तणावपूर्ण व्यायाम देखील ते करत नाही, पण ते रोज ठराविक हालचाली नक्कीच करतात. म्हणजे तणावपूर्ण व्यायाम म्हणजे स्वतः शरीरयष्टी बनवण्यासाठी किंवा शरीर सौष्ठव किंवा एक दिखवा म्हणून बॉडी बिल्डिंग करण्यासाठी ते लोक व्यायाम नाही करत. ते शरीराची हालचाल योग्य ठराविक पद्धतीने झाली पाहिजे आणि ती हालचाल करत असताना शरीरात ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, इतकंच त्यांचं ध्येय असतं. अधिक शरीर सौष्ठव तयार करून ते आपल्याला तणावपूर्ण अशा पद्धतीने व्यवस्था निर्माण करत नाही. ते त्यांच्या शेतात काम करतात आणि नियमित चालतात. शेतात ते लोक काम करतात. आज आपल्याकडे पाहिलं तर शेतीच उरली नाही, आणि ज्यांच्याकडे शेती आहे ती शेती गावाला आहे, त्याच्यामध्ये काय पिकत नाही. म्हणून शेतात काम करणे ही गोष्टच फार लांबची झालेली आहे. म्हणून शेतात काम केलं पाहिजे, सम्यक श्रम हे झालेच पाहिजे. नियमित आपण चाललं पाहिजे. गाडीहून प्रवास करण्यापेक्षा चालणं ही लोकं जास्त पसंत करतात. आणि आपल्याकडे एक थोडंसं अंतर जरी असेल तरी आपण गाडीवरती जात असतो, मात्र आपण चालणं फार कमी केलेलं आहे. चाललं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण चालत नाही तोपर्यंत आपल्या शरीराची पूर्णपणे हालचाल, स्नायू, शिरा यांची हालचाल ही होत नाही, तर आपल्या शरीरामध्ये अनेक व्याधीला आपण निमंत्रण देत असतो. यांच्यापैकी जवळपास सर्वच जण रोज बागेत काम करण्यासारखा हलका फुलका व्यायाम करतात. म्हणजे बागेत काम करण्यासारखा एक छोटासा हलका फुलका व्यायाम देखील हे ते या ठिकाणी करत असतात किंवा प्लांटेशन करतात, झाडं लावतात. या स्वरूपात जर आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये दीर्घायुष्य होण्यासाठी किंवा आजच्या काळामध्ये शांतिमय जीवन जगण्यासाठी या गोष्टी खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे खाद्यसंस्कृती, दुसरी गोष्ट आहे व्यायाम, तिसरी गोष्ट आहे तुमचा इकिगाई म्हणजे जीवनाचं उद्देश, चौथी गोष्ट आहे तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईक संबंध हे चांगले संवर्धन करणारे, दृढ करणारे असले पाहिजे. आणि पाचवी गोष्ट आहे तुमची सामाजिक बांधिलकी ही अत्यंत महत्त्वाची, आणि त्या सामाजिक बांधिलकीचं जतन आणि संवर्धन करणे ही आजच्या काळाची निश्चितपणे गरज झालेली आहे. तर त्याचा फायदा जर आपण केला तर आपलं जीवन निश्चितपणे दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होऊ शकेल आणि जीवनाचा एकेगाई आपल्याला मिळू शकेल.